शेख या नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेनंतर त्यांच्या वडिलांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। युनुस शेख हे आज ठाणे येथील पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी मुलीबाबत माहिती दिली आहे। नगरसेविका सहर शेख काही काळापासून संपर्कात नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती, त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मिळालेल्या माहितीनुसार युनुस शेख यांनी पोलिसांना परिस्थितीची माहिती देत मुलीशी संपर्क होत नसल्याबद्दल सांगितलंय। पोलिसांनीही याची नोंद घेत पुढील चौकशी सुरू केली आहे। दरम्यान नगरसेविका सहर शेख या नॉट रिचेबल असल्यामुळे ठाण्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय। त्यांच्या अनुपस्थितीमध्ये नेमकं कारण काय आहे यामध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। या प्रकरणात पोलिसांकडून अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। प्रेस कॉन्फरन्स घेणार आज नाही, 2 दिवसानंतर सगळ्यांना बोलून प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। पण भाई अलिगेशन होत आहेत, अलिगेशन होत आहेत की खोटे आहे, सगळं खोटे आहे। आता तुम्ही पोलिसांना भेटायला काय नेमकं कारण? दुसरा पर्सनल काम होतं साहेबांचं, पोलीस स्टेशनचा मॅटर थोडी आहे काय। 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होतात तुम्ही असं देखील समज 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होतात, कोणाचा फोन संपर्क वगैरे नव्हता। नॉट रिचेबल म्हणजे मेरे घर में एक मैयत हो गया था, तो उसकी पढ़ाई वढ़ाई कर रहे थे, मेरा कजिन का डेथ हो गया। ही कुठे आपली सर कुठे? शहरचा एक वानखडे स्टेडियम मधला व्हिडिओ व्हायरल झालाय, ती देखील नॉट रिचेबल आहे। कुठे फिरायचं नाही का, कुठे जायचं नाही का, वानखडीला इथे तिथे जाऊ शकतो ना। पण सर पुढचं काय पाऊल असणार आहे? पुढच्या आता कानून प्रशासन शासन सब पे भरोसा है हमको, और जो भी रहेगा निर्णय में आपको 2 दिन में प्रेस कॉन्फ्रेंस लेके पूरा डिटेल। तुमच्यावरती जे आरोप केले त्याच्याबद्दल काय? आज आम्हाला तुमच्यावरती जे आरोप केले त्याच्यावरती काय? खोटा आरोप आहे ते, खोटा आहे। आम्ही कथा खोटा कोण आहे त्याच्या मागे? मागे कोण आहे? मागे सगळे तुम्हाला माहित आहे हो दादा। राजकीय स्टंट वाटतं का?